हेलो. 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 गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. हो, असा आवाज एकदम बारीक बारीक यायला. जेवण केलं नाहीत का? तर जेवाय दिले नाहीत घरचे? नाही, असं माझा एक एकदा आवाज येते म्हणजे मला जेवायला समजून घ्यायला येते तुम्हाला पण. हॅलो. अहो, सुट्ट्या देऊन तुम्ही वीक पडलो का काय? अरे. हॅलो. हॅलो सर, गुड इव्हनिंग. हा, असं हॅलो जरा हॅलो. छान. आता छान वाटलं. आहेत का सगळे? का फक्त मीटिंग असं जॉईन करून गेले सगळे? नाही नाही. आहेत ना? ओके ओके. नाही. चला, आणखीन जॉईन व्हायलेत. मग काय म्हणता? पाऊस पडतोय का तुमच्याकडे? हो, पडतोय. बाकीच्यांकडे पडत नाहीये. नाही सर, इकडं इचलकरंजीला नाही आहे सर पाऊस. हो का? ओके. नाही. मग काय केला 2 दिवस? सांगा. एन्जॉय. हा, फक्त ते शब्दच ठेवला, एन्जॉय. बरं, तुम्हाला मी स्टॉक पाठवलेत. आले स्टॉक्स? येस सर, आलेत ना. येस, आले आले. तर सांगतो मी आता थोडंसं ऐका. कसं इन्व्हेस्ट करायचं आणि कसं त्याला स्प्लिट करायचं actually. तुमच्याकडं जे पण इन्व्हेस्टमेंट असेल, फॉर एक्झाम्पल मी 1 लाख रुपयाचं घेतो. 50,000 असतील अथवा 10 पण हजार असतील, त्याला तसं डिवायडेड करायचं तुम्हाला. तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत. तर 1 लाख डिवायडेड बाय जे तुमचे स्टॉक्स मी दिलेले आहेत त्याचा आकडा किती आहेत? 11 आहेत. म्हणजेच 1 लाख डिवायडेड बाय 11 स्टॉक. जे तुमचं आन्सर येतं म्हणजेच 9,090 काहीतरी आन्सर येतं. मी त्या PDF मध्ये पण टाकले. तसं प्रत्येक स्टॉक मध्ये 9,090 रुपयाचे जेवढे स्टॉक्स येतील तेवढे बाय करायचे. मग सपोज कुठं 9,200 लागतील, कुठं जास्त लागतील. सो त्या अकॉर्डिंग तुम्हाला ऍडजस्ट करायचे. बट जे अमाऊंट आहे तुमची ते प्रत्येक अमाऊंट प्रत्येक स्टॉक्स मध्ये हे सेमच गेली पाहिजे. सेम म्हणतो. सपोज एखाद्या स्टॉकचे तुमच्याकडे 10 क्वांटिटी आलेत, एखाद्यामध्ये 2च आलेत, चालेल. पण सेमच अमाऊंट तुम्हाला डिप्लॉय मार्केटमध्ये करायची आहे. दुसरी गोष्ट, हे स्टॉक्स मे पासून ते सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत असतील. म्हणजे 4-5 महिने आपल्याला होल्ड करायचे. जे की तुमच्या कॅपिटलचं तुम्हाला लगभग लगभग
30-40-50% मॅक्स टू मॅक्स 100% पर्यंत तुम्हाला रिटर्न भेटून जातील. डिपेंड करते तुम्हाला टाकायचे किती अमाऊंट. ओके. आणि जेव्हा तुम्ही ते अमाऊंट टाकत असाल त्या टायमिंगला जस्ट मला इन्फॉर्म करून ते अमाऊंट तुम्ही त्या स्टॉक्स मध्ये टाका. जेव्हा काढायची पण असेल त्या टायमिंगला पण मला सांगा की असं असं मला काढायचं, सो मी कुठले कुठले स्टॉक्स काढू, सो मी तुम्हाला सजेस्ट करेन. चालेल. येस. ओके. आता हे पहिला पोर्टफोलिओ आहे तुमचा, जे की मी तुम्हाला स्टॉक दिलेत. जस्ट तुम्हाला वाटेल कॉन्फिडन्स नसेल तेवढा, बस तुम्हाला नसेल पण टाकायची कुठली अमाऊंट अथवा सेव्हिंग पण नसेल ना, तर तुमच्या धनमध्ये अथवा तुमच्या ट्रेडिंग व्ह्यूला जे मी स्टॉक्स दिले जस्ट तुम्ही प्राइस नोट डाऊन करा आणि ते तुमच्या वॉच लिस्टला ऍड करा. तुम्हाला पुढच्या 3 महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट कळेल ऍक्च्युली हे स्टॉक्स कुठं होते आणि आजच्या टायमिंगला हे स्टॉक्स कुठे, जे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. आणखीन तुम्ही स्ट्रॉंग होत चाल. देन जेव्हा नेक्स्ट मी पोर्टफोलिओ देईल तेव्हा तुम्ही डोळे झाकून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करचा. ओके. येस. ओके. तुमच्याच आवाजाची वाट बघत होतो आम्ही. चलो बाकी आले सगळे. हा, शेवटच्या सेशन पर्यंत काय झालं होतं आपलं? इन्व्हर्टेड हेड शोल्डर. काय झालं होतं? इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. ओके. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर झालं होतं. आता त्याच्या पुढचं आपल्याला बघायला स्टार्ट करायचे आजपासून. आज झालंच तर आपलं चार्ट पॅटर्न संपू. नसेल संपल तर उद्याचं एक सेशन ऍड ऑन करून आपल्याला ते घेता येईल. देन त्याच्यानंतर लगेच लाईव्ह सेशन आपल्याला घ्यायचंय. आपल्याला जे आतापर्यंत सगळ्या गोष्टी बघितल्यात कॅन्डलस्टिक पासून ते आजपर्यंत सगळ्या गोष्टी कंबाईन करायच्यात आणि त्याचं कन्फर्मेशन कसं ऍड ऑन करता येईल त्या गोष्टी आपल्याला बघायच्यात. चार्ट पॅटर्न. येस. नाही हे पण नाही. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. ओके. दिसायला स्क्रीन तुम्हाला? नाही. नाही, रिफ्रेश नाही झाला. ओके. एकच मिनिट. स्क्रीन दिसते. दिसते ना? एकच मिनिट. हा आता दिसायले. हा. येस सर. ओके चलो. सो फर्स्ट आपण बघितलं काय हो? काय बघितलं होतं? डबल टॉप डबल बॉटम. तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. सेशन वाया गेला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही मला. मी असंच बसेल, तुम्ही तसंच बसा. 1 तास नाही 2 तास बसू, पण तुम्ही बोलल्याशिवाय मी पुढे घेणारच नाही. त्याच्याशिवाय तुम्ही बोलायला स्टार्ट करा, देनच मला कळेल ऍक्च्युली तुम्हाला समजते नाही समजते. त्याच्यावर मला पुढच्या गोष्टी करता येतील. पहिली गोष्ट काय बघितली आपण? डबल टॉप. काय करता डबल टॉप? हे अपट्रेंड मध्ये फॉर्म होता आणि तिथून निकलाईनचा ब्रेकआउट आल्यानंतर मार्केट खाली पडायला सुरुवात होते. ओके. एंट्री आणि ह्याचा प्लॅन कसं करणार तुम्ही, स्टॉप लॉस टार्गेटचा? निकलाईन ब्रेक केल्यानंतर नेक्स्ट कॅन्डलला आपली एंट्री असेल आणि प्रिव्हियस कॅन्डलचा स्टॉप लॉस असेल. ओके. बरोबर आहे का हे? दुसरे जण बाकीचे येस. बरोबर आहे? हा. ओके. एनीवन कोणाचं वेगळं ह्याच्याबद्दल? नाही सगळे? इथं अजून एक मी ऍड ऑन करतो. म्हणजे टॉपला जर जो सेकंड टॉप आहे ना, जर Yes. टॉपला काही अजून कन्फर्मेशन पॅटर्न बनत असेल ना, तर तिथं पण आपण एंट्री घेऊ शकतो. ओके ते झालं. म्हणजे मला हा इथलं नंतर पाहिजे त्या ठिकाणी हा आपण जे एंट्री करतो
बॉटमला जे नेकलाईन ब्रेक झाल्यानंतर तिथं असं असतं का नेकलाईन ब्रेक झाली, ओके, देन तुम्हाला इथे एंट्री करायचे, स्टॉप लॉस इथं ठेवायचे, बरोबर, राईट. राईट. बट हे कन्फर्मेशन मी दिलं, सो तुम्हाला वाटतंय का हे बरोबर आहे? हा रिटेस्ट रिटेस्टला हा entry. रिटेस्ट पण राईट एक मिनिट रिटेस्ट. सांगणार. हो, हो. तुमचा ब्रेकडाऊन ते ब्रेकडाऊनची जी कॅन्डल असते त्या कॅन्डल पेक्षा तुम्हाला जे पुल बॅक जे रिटेस्ट असेल ना तेव्हा तुम्हाला एंट्री घ्यायचंय. तुम्ही आत्तापासूनच विसरायला, हे होऊन फक्त 2 दिवस झालं. रिटेस्ट शिवाय तुम्हाला एंट्री ऍड ऑन करायची नाहीये. पहिल्यांदा रिटेस्टच व्हायला पाहिजे. आपण बिगिनर्स आहोत, आपण फ्रेशर्स आहोत. आपल्याला गोष्टी जेवढ्या जास्त कन्फर्मेशन मध्ये भेटतील तेवढे जास्त आपल्यासाठी ते बेस्ट आहे. अदरवाईज आज जे बाकीचे करते तेच आपण करायला मग आपल्याला ट्रॅप व्हायचं नाही मार्केटमध्ये, आपले लॉसेस नाही करायचे, म्हणूनच ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. जोपर्यंत तुम्हाला रिटेस्ट येत नाही तोपर्यंत तुम्हाला पोझिशन घ्यायची नाहीये. का रिटेस्टची वाट बघायचे? रिटेस्ट मार्केट जेव्हा करत असतं तेव्हा हे पण होऊ शकतं, राईट. त्यासाठी रिटेस्ट करणं गरजेचं आहे. ओके, येस, हे गॉट झालं इट. पहिली गोष्ट. आपण डबल टॉप बघितलं, त्याच्यानंतर काय बघितलं हो? डबल बॉटम. येस, डबल बॉटम काय करतं? हम्म, जो जो ट्रेंड चाललाय त्या ट्रेंडला अप ट्रेंडला घेऊन जातो. ओके, म्हणजे हा डब्ल्यू बनलाय, नंतर तिथून जर नेकलाईन ब्रेक केली देन Yes. रिटेस्ट केल्यानंतर म्हणजे तिथून पुढे अप ट्रेंड घेऊ शकतो. ओके. जो प्रिव्हियसचा ट्रेंड असतो तो कोणता असतो? इकडला. इकडला अप ट्रेंड असतो. ओके, इकडला अप ट्रेंड असतो. आणि सपोज तिथं हम्म. डाऊन ट्रेंड असेल तर? डाऊन ट्रेंड झाला ठीक आहे, डाऊन ट्रेंड पण चालेल, पण हा डबल टॉप बनला पाहिजे आणि रिटेस्ट केला पाहिजे, हे तेव्हा आपलं कन्फर्मेशन असेल. ओके, हा बेरिश बॉटमला तयार होणार. बेरिश. हा बॉटमला तयार होणार तरच डबल येस येस बॉटम. येस, बॉटमला तयार होणार आहे. बट माझं म्हणण्याचं तात्पर्य समजून घ्या. तुमचा जो प्रिव्हियस ट्रेंड आहे तो बुलिश आहे बेरिश आहे, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन तयार होतं तुमच्याला की डबल बॉटम जो असेल तुला अप ट्रेंडच पाहिजे, डाऊन ट्रेंड नाही पाहिजे. तुमचे चॅट पॅटर्न जे आहेत ह्याला तुमचा ट्रेंड महत्वाचा नाहीये, तुमचा पॅटर्न महत्वाचा आहे. कुठला पॅटर्न तयार होत आहे, मग मार्केट अप ट्रेंड मध्ये असो अथवा डाऊन ट्रेंड मध्ये असो, तुमचा पॅटर्न तिथं फॉर्म होत असेल एकदम प्रॉपर, तर तुम्हाला तिथं डायरेक्टली रिझल्ट भेटत. डबल टॉप असेल, डबल बॉटम असेल, Bottom शोल्डर असेल, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर असेल, राउंडिंग बॉटम असेल, कपन हँडल असेल, कुठला पण चार्ट पॅटर्न असेल, फक्त तिथं ते चार्ट पॅटर्न बनला पाहिजे. मग ट्रेंडचा तिथं काहीच इम्पॉर्टन्स नाहीये. ओके. ओके, हे बारीक बारीक गोष्टी लक्षात असू द्या. म्हणजे हा कन्सोलिडेट पण असेल, समजा एका लाईन मध्येच चालतोय, अप डाऊन Yes. अप डाऊन अप डाऊन, आणि दोन बॉटम बनले, रिट्रेस घेतला आणि मग हे कन्फर्मेशन. राईट. हे तुमचं साइडवेज मार्केट आहे. इथं पण Sideways, तुम्हाला right. म्हणता येतं की इथं तुमचा पॅटर्न तयार झाला, इथं एक बॉटम, इथं एक बॉटम. बट जेव्हा हा इथं येतो देन असा हे अजून चालू होतो, इथं तुम्हाला म्हणता येणार नाही इथं बॉटम तयार व्हायला अथवा तुम्हाला टॉप तयार व्हायला. राईट. ओके, कारण की हे साइडवेज मार्केट केलं, इथं तुमचं फॉर्मच होणार नाही. इथं फक्त एकच पॅटर्न चालणार, म्हणजेच एक तर ब्रेकडाऊन येणार जोपर्यंत अथवा ब्रेकआउट येणार. इथं हे एकच सिनॅरिओ असणार, बाकी काहीच नाही. का तर ह्याच्यामध्ये काय होतंय, इथं मार्केटमध्ये फाईट चालू आहे बायर मध्ये आणि सेलर मध्ये. लॉजिक हेच लावायचं, ह्या दोघांची फाईट चालू असताना जिंकणार आहे कोण? बायर जिंकणार आहे का सेलर जिंकणार आहे? दोघांपैकी जो जिंकेल त्या साईडला मी बस. तिथं पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो पण रिटेस्ट येणार नाही तोपर्यंत मला पोझिशन बनवायची नाही. रिटेस्ट आतापासूनच तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये टाकलं तर पुढे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला त्या गोष्टीचा खूप फायदा होईल. जे लोक आज सध्याला लॉसेस करतात अथवा जे गॅम्बलिंग करून ट्रेडिंग करतात त्यांच्याकडे ते नॉलेज नाहीये. अधुरं नॉलेज खूप 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 अवघड आहे मार्केटमध्ये. तुम्हाला ट्रॅपिंगची कन्सेप्ट समजून मार्केटमध्ये ट्रेड तर टाकायचे असतील ना, तर रिटेस्टची गोष्ट डोक्यात टाका. ती गोष्ट डोक्यात बसेल ना तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ट्रॅपिंग कळेल की ट्रॅपिंग कशी असते, ट्रॅप काय करतं मार्केट ऍक्च्युली.
मार्केटमध्ये दोन ट्रॅप असते, तुम्हाला माहिती असावं. कुठले कुठले असते माहिती मी सांगितलं असेल याच्या अगोदर पण. स्टॉप लॉस हंटिंग आणि नाव दोन टाईपचे ट्रॅपिंग असतात. सांगितलं नाही तुम्हाला? हो किंवा नाही तरी सांगा, मी सांगेन तर. नाही सर. नाही, मग ऍक्च्युली ऑफलाईन बॅचला सांगितलं असेल. बरं ऐका, ट्रॅपिंग मध्ये दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक कंटिन्युअस ट्रॅपिंग असते आणि सेकंड म्हणजे डिसकंटिन्युअस ट्रॅपिंग असते. जो ट्रेंड असतो त्या ट्रेंड सोबतच मार्केट अपसाईड अथवा डाऊनसाईड जात असेल तर तुमचा कंटिन्युअस ट्रॅपिंग होत असतं तिथं. म्हणजेच मार्केटमध्ये ट्रॅप करणं आणि त्याच ह्याला ट्रेंडला फॉलो करणं. डिसकंटिन्युअस दुसरा ट्रॅप असतो जो की तुमचा जो ट्रेंड असतो प्रिव्हियस त्याच्या अपोज मार्केट जाणं. फॉर एक्झाम्पल इथं मार्केट साईडवेज आहे, जेव्हा हा रिटेस्टला आला, ओके, जेव्हा रिटेस्टला आला, आता इथं समजा हा तुमचा रेजिस्टन्स आहे. काय आहे? रेजिस्टन्स. अजून गोष्ट झाल्या ना तुम्हाला, सपोर्ट रेजिस्टन्स. हो. येस, हे तुमचा रेजिस्टन्स आहे. हे रेजिस्टन्स आता काय बनलं पाहिजे? सपोर्ट. येस, सपोर्ट बनलं पाहिजे आणि इथून मार्केट वरती जायला पाहिजे. ओके, आता काय होतं, इथं कोण बसलेलं असतं रेजिस्टन्स वरती? Seller. बायर्स. हा, बायर Sellers. बायर. बायर. सेलर हुशार आहे. पण एवढं सांगून सांगून एवढं ओरडू ओरडू अजून तेच. रेजिस्टन्स वरती बायर नसते, सेलर्स असते. रेजिस्टन्स वरती सेलर असते. मग हे सेलर्स जेव्हा त्यांना लॉस होत असतो ते त्यांचे पोझिशन काय करतात? Exit. Square off. स्क्वेअर ऑफ करतात, एक्झिट करतात. त्या टायमिंगला ते सेलर्स बायर मध्ये कन्वर्ट होतात आणि मार्केटमध्ये अप रॅली यायला स्टार्ट होत असतं. बरोबर, हे कन्सेप्ट बरोबर आहे? ऍग्री करता? येस. येस, नो? Yes. येस, बरोबर. आता दुसरी गोष्ट सांगतो. इथून मार्केट ब्रेकआउट करतं, रिटेस्टला येतं, बट रिटेस्टला तो रिस्पेक्टच करत नाही आणि आणखीन मध्ये येतो. ओके, आता इथं जेव्हा मध्ये येतो तो मध्ये आल्यानंतर डायरेक्टली फॉल करायला स्टार्ट करतो. इथं जे हे इथलं ब्रेकआउट असतं ह्याला काय म्हणतो आपण? Fake out. फेक ब्रेकआउट. ओके, तिथं जस्ट ब्रेकआउट म्हणून सगळ्या रिटेलरला तिथं एंट्री करायला लावणं आणि ऑटोमॅटिकली तिथून मार्केटला डाऊन साईडला ऑपरेटर घेऊन जा. हे झाला ट्रॅप. हे झाला ट्रॅप. आता हे साइडवेज मधला ट्रॅप झाला. आता जसं की फॉर एक्झाम्पल मला ह्या डबल बॉटम मधला सांगायचा असेल तर हे तुमची नेकलाईन ब्रेक झाली. ह्याच्या अगोदरचा ट्रेंड आहे तुमचा बुलिश. मार्केट ब्रेकआउट केला, पुल बॅक घेतला आणि मार्केट वर जायला स्टार्ट केला. हा ट्रेंड अपसाइडचा आहे. मार्केट इथं. आता इथं काय होतं, जे सेलर्स आहेत त्यांना ट्रॅप करून मार्केट वरती चालला. ओके, दुसरी गोष्ट, जेव्हा हे खाली साईडला जाईल म्हणजेच हा बुलिश ट्रेंड बेरिश ट्रेंड मध्ये कन्वर्ट होतोय. हा डिसकंटिन्युअस ट्रॅप. कंटिन्युअस हा सेम कंटिन्युअस जे की मागचा ट्रेंड आहे. इथं मागचा ट्रेंड होता का हो? आहे कुठला ट्रेंड तिथं? नाही. काय मार्केट आहे तिथलं? Sideways. साइडवेज मार्केट आहे. तिथं कुठलाच ट्रेंड नाहीये. सो तिथं तुम्हाला ते कन्सेप्ट सांगितली. बट इथं तुम्हाला माग ट्रेंड आहे, एक बुलिश ट्रेंड आहे. देन त्याच्यानंतर तुमचा डबल बॉटम तयार झालाय आणि कंटिन्युअसली मार्केट अप साईडला गेलं. इथं तुमचा कंटिन्युअस ट्रॅप झाला. जेव्हा हा खाली येईल तेव्हा तुमचा डिसकंटिन्युअस ट्रॅप होता. असे दोन तुमचे ट्रॅप होते. तर जसं पुढे पुढे तुमचे लाईव्ह सेशन होतील त्या टायमिंगला मी तुम्हाला एक्सप्लेन करेलच. इथं ट्रॅप झालाय, इथं हे झालं. कारण की जेव्हा तुम्हाला ट्रॅपिंग करायला म्हणजे समजायला स्टार्ट झाले ना तेव्हाच तुम्ही एक्झॅक्ट पोझिशन बनवणार, तेव्हाच तुमचे लॉसेस हे कमी होणार आणि तुम्ही प्रोफेशनल वेनं ट्रेडिंग करायला स्टार्ट करणार. ओके, समजेल. जस्ट स्टार्टिंगला ते अवघड जाईल, बट पुढे जसं तुम्हाला त्या गोष्टी कळतील ऑटोमॅटिकली ते तुम्हाला इझी वाटायला स्टार्ट होईल. डबल बॉटम आपण शिकलो होतो. देन त्याच्यानंतर हेड अँड शोल्डर शिकलो होतो. हेड अँड शोल्डरचा पॅटर्न सेम तुम्हाला असाच दिसला पाहिजे जसं तुमच्या समोर आता स्क्रीनवरती दिसत आहे. सेम लेफ्ट शोल्डर, हेड, राईट शोल्डर, त्याच्यामध्ये
खाली वरती चालेल, जो 2 शोल्डर आहेत त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स असले तरी चालेल. मग हेड अँड शोल्डर पॅटर्न तुम्हाला कुठली रॅली देतो? अपसाइड का डाऊन साइड? डाउन साइड. येस, डाऊन साइड. देन त्याच्यानंतर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर असतं. ह्याच्यामध्ये काय होतं? सेम बट अपोजिट. कोणासारखं? हेड अँड शोल्डर सारखं. हेड अँड शोल्डरच्या अपोजिट इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर असेल, जे की बॉटमला म्हणजेच उलट बनणार, जे की तुमचा लेफ्ट शोल्डर, देन त्याच्यानंतर तुमचा हेड बनेल, देन राईट शोल्डर, आणि तुमचं मार्केट हे अपसाइड जायला स्टार्ट होतं. देन आता ह्याच्यानंतर आपल्याला स्टार्ट करायचं होतं नेक्स्ट पॅटर्न, जे की न्यूली तुम्हाला दाखवायचंय, राउंडिंग बॉटम पॅटर्न. राउंडिंग बॉटम पॅटर्न सिम्पल असतं. काय असतं? यू शेप रिकव्हरी मार्केट देत असतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल ह्याच्या अगोदर एक ट्रेंड चालू असतो, डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड नंतर मार्केट जस्ट ओपन होतं. आता इथं काय करू आपण? इथं आज ओपन केलेलं आहे मार्केट आणि कंटिन्युअसली फॉल करतोय आणि चालू केलाय तो कंटिन्युअसली डाऊन साईडला जायला. आणि जस्ट ह्या फेजला आफ्टरनून सेशन चालू होतं मार्केटचं आपलं, म्हणजेच 12च्या नंतर. आणि तेव्हा मार्केट रिकव्हरी द्यायला चालू करतं. म्हणजे हे यू शेप मध्ये तुमचं पॅटर्न दिसतं, ह्याला राउंडिंग बॉटम पॅटर्न म्हणतो. जे की जिथून स्टार्ट झाला होता तिथं एक हॉरिझॉन्टल आपण लाईन मारतो, तिथला जसा ब्रेकआउट तुम्हाला येतो अपसाईडला, तिथून मार्केट हे बुलिश व्हायला स्टार्ट करतं, अपसाईड जायला स्टार्ट करत असतं. हे राउंडिंग बॉटम पॅटर्न हार्डली तुम्हाला खूप दिवसातून, म्हणजेच 4 महिन्यातून 2 महिन्यातून एकदा दिसेल. आता सध्याला एकच सध्या मार्केटमध्ये ट्रेंडिंगला आहे, ते म्हणजेच हे व्ही शेप रिकव्हरी. यू शेप रिकव्हरी आता बंद झाली, व्ही शेप रिकव्हरी यायला मार्केटमध्ये खूप चालू झालं. डायरेक्टली सकाळी मार्केट पडतं, दुपारून लगेच व्ही शेप लगेच पूर्ण कव्हर करतं. जेच ह्याचाच भाऊ हे व्ही शेप रिकव्हरी आहे. ओके, यू शेप मध्ये वेळ लागेल, बट व्ही शेप मध्ये लगेच पूर्णपणे रिकव्हरी मार्केटमध्ये यायला स्टार्ट होतो. सेम ह्याच्यामध्ये पण तेच असतं, जिथून तो पडायला चालू झालाय तिथूनच तुम्हाला एक लाईन मारायची असते. जस्ट इथं ब्रेकआउट आला, इथूनच तुम्हाला कॉल साइड म्हणजे बाईंग साइड बसायला स्टार्ट करायचं आहे. ओके, राउंडिंग बॉटमचा तेच पॅटर्न आहे, तुम्हाला कुठंच दिसणार नाही. दिसला तर तिथं तुम्ही समजून घ्यायचं की इथं राउंडिंग बॉटम पॅटर्न झालाय. मला काय करायचंय, तर मला एक हॉरिझॉन्टल लाईन मारायचंय. जस्ट ते हॉरिझॉन्टल लाईन जसं ब्रेक करेल त्या टायमिंगला मला अपसाइड मोमेंटम पकडायला स्टार्ट करायचं आहे. एक यू दिसला पाहिजे तुम्हाला, बस दॅट्स इट. तर हे किती मिनिटाचे टाइम फ्रेम बघितलं? काय म्हणलात? किती मिनिटांचं टाइम फ्रेम बघितलं? टाइम फ्रेम तुम्ही कुठली पण लावा, काय प्रॉब्लेम नाही. चलो, आतापासून तुम्ही काय करायला स्टार्ट करा, तुम्ही सगळ्या टाइम फ्रेम मध्ये सगळे पॅटर्न्स हुडकायला स्टार्ट करा. 5 मिनिटामध्ये, 15 मिनिटामध्ये, 30 मिनिटामध्ये, 1 तासामध्ये, 4 आवर मध्ये, 1 डे मध्ये, नो प्रॉब्लेम. तुम्ही 5 मिनिटाचा आता चालू करा. 5 आणि 15 मिनिटाला थोडंफार हळूहळू त्याच्यामध्ये त्या टचअप मध्ये यायला स्टार्ट करा. ओके, 5 मिनिटामध्ये पण दिसत असेल तिथं पकडा, 15 मिनिटामध्ये पण दिसत असेल तिथं पकडा. बट फक्त कंडिशन ज्या तेवढ्या सांगितल्या त्या कंडिशन्स फक्त फॉलो करायचं, बस, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. ओके, समजतंय राउंडिंग बॉटम काय? सिंपल आहे, एवढं हार्ड नाही. यस, चलो. सो नेक्स्ट, राउंडिंग बॉटम झाल्यानंतर कप अँड हँडल पॅटर्न असतं. जसं की तुम्ही चहा पिता कपामध्ये, सेम तसंच असतं. यू शेप मध्ये तो बनतो आणि जसं की तुम्ही जे कप असतं आपलं त्याला हँडल असतं पकडायला, त्या टाइप मध्ये हे बनलेलं असतं. हे तुमचं यू शेप, देन त्याच्यानंतर हे हँडल, हे एक चॅनल असतं. ह्या चॅनल मध्ये मार्केट फसलेलं असतं, ह्याचा ब्रेकआउट यायला पाहिजे अपसाईडला. देन हे कप अँड हँडल पॅटर्न तयार होतं आणि तिथून मार्केटमध्ये एक बुलिश रॅली यायला स्टार्ट होते. जसं की हे एक चॅनल असतं. ह्या चॅनल मध्ये मार्केट पूर्णपणे साईडवेज होत असतं आणि साईडवेज झाल्यानंतर याचा जेव्हा ब्रेकआउट येतं, ह्या ब्रेकआउट पासून तुम्हाला मार्केट पकडायचं असतं. जी कॅन्डल इथं असेल ब्रेकआउटची, हे कॅन्डल, देन एक रिटेस्टची कॅन्डल, आणि देन त्याच्यानंतर नेक्स्ट जे ग्रीन कॅन्डल असेल त्या कॅन्डलला तुम्हाला एंट्री पकडायची असते. तिथून अपसाइड मोमेंटम तुम्हाला भेटायला स्टार्ट होत असतं. हे कप अँड हँडल पॅटर्न ते तुम्हाला सांगते की मार्केट हे बुलिश साईड जायला स्टार्ट होत असतं. तुम्हाला एकच करायचंय, पहिलं पण सांगितलंय, आज पण सांगतोय, बुलिश पॅटर्न वेगळे करा, बेरिश पॅटर्न वेगळे करा. तुम्हाला समजायला सोप्या सगळ्या गोष्टी येतील.
नाहीतर तुम्ही सगळंच ठेवलात ना, सगळं किचबिडकाला होतं, खिचडी होईल, तुम्ही गोंधळून जाचा. त्यासाठी वेगवेगळं सेपरेट करा. देन तुम्हाला मी पार्सल पण पाठवायला लावेल. एक आपण गिफ्ट पाठवतो, जे की त्याच्यामध्ये चार्ट पॅटर्न्स आणि कॅन्डल स्टिक अशा गोष्टी आहेत, जे की तुम्ही कुठं पण तुमच्या वॉलवरती लावू शकता. म्हणजे जिथं पण ट्रेडिंग करायला बसलात तिथं समोर तुम्ही ते चिटकू शकता. तसं मी सांगेन तुम्हाला, 1-2 आठवड्यामध्ये ते तुमचं घर पोहोच होईल. ते तुमच्याकडे येईल, तुम्हाला गिफ्ट आमच्याकडून. तर ते गोष्ट तुम्हाला हेल्प करेल चार्ट पॅटर्न फाइंड आउट करण्यासाठी, कॅन्डल स्टिक फाइंड आउट करण्यासाठी. ओके. येस या नो? येस. येस सर. नको पाहिजे. तर त्या गोष्टी येऊन जाईल. फक्त तुम्हाला ऍड्रेस तुमचा व्हॉट्सअप करायचा असतो, जिथं तुम्ही राहता सध्या, गावाकडला नको, जे तुम्ही आता सध्या आहात तिथला. देन तुमच्या त्या ऍड्रेसवरती त्या गोष्टी तुम्हाला येऊन जातील. ते झालं. ते नंतर मुकुंदला बोला, मुकुंद त्या गोष्टी तुम्हाला करून देईल. कप अँड हँडल समजलं का, राऊंडिंग बॉटम समजलं का, ते सांगा आम्हाला. सर येस बोला. ते कप अँड हँडल मध्ये तुम्ही आता दाखवलं ना, तुम्ही आता Yes. म्हणजे नाही का चॅनल, आता तो Yes. जो बनलाय तुम्ही ड्रॉ केलाय तो थोडासा असा खाली आलाय. तर मग जो हँडल असतं, मला काय म्हणायचंय, हँडल खाली आलं का साईडवेज गेलं तर चालतंय का? हँडल नाही, म्हणजे नाही. थोडंसं असं तो खाली यायलाच पाहिजे. खाली यायलाच पाहिजे, म्हणजे ती जी साईडवेज आहे थोडंसं खाली यायलाच पाहिजे. हे साईडवेज तुमचं प्रॉपर असा झाला. हम्म. ओके, हे नाही जमणार. मला असा साईडवेज पाहिजे, क्रॉस मध्ये, हा अच्छा. मग ओके, ठीक. ब्रेकआउट. आता हे जे तुम्ही पिक्चर बघायलात, हे जे स्क्रीनवरती बघायलात ना, हे 1 डेच्या टाइम फ्रेम वरती स्क्रीनशॉट काढलेला आहे. त्यामुळं इथं क्लोज झालेलं आहे मार्केट आणि डायरेक्ट इथं ओपन झालेलं आहे. डायरेक्टली तो ब्रेकआउट दिलेला आहे. हे तुमचा रिटेस्ट. देन ह्या कॅन्डलला तुमची एंट्री असेल. स्टॉप लॉस इथे टाका अथवा ह्या कॅन्डलच्या खाली टाका, काही प्रॉब्लेम नाही. इथून 1:2 चं रिस्क रिवॉर्ड. ओके सर. ओके. मग हे 5 मिनिटामध्ये पण पकडा, 15 मिनिटामध्ये पकडा, 1 आवर मध्ये पकडा अथवा 4 आवर मध्ये पकडा, काही प्रॉब्लेम नाही. आता मी 1 डेच्या ह्याच्यामध्ये हे फाइंड आउट केलेलं. ओके. ओके सर. येस. चलो, हे झालं तुमचं कॅन्डल स्टिकचं चार्ट फर्स्ट. डबल टॉप, डबल बॉटम, हेड अँड शोल्डर, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, राउंडिंग बॉटम आणि कप अँड हँडल पॅटर्न. 6 पॅटर्न तुम्ही बघितलं. 6 मध्ये काय प्रॉब्लेम असेल आत्ताच विचार, पुढे जाण्याच्या अगोदर. नो, सगळं क्लिअर? सर हा बोला. सर काय होतंय, तुम्ही जे शिकवता ना ते पूर्ण कळतं. ते चार्ट ओपन केला ना तर त्याच्यामध्ये आपलं लोड आल्यासारखं होतं ना, होतच नाही व्यवस्थित त्याच्यामध्ये. तुम्ही तेच थेरॉटिकली तेच असतं. इथं समजताना सगळं समजतं, पण जेव्हा आपण बघतो ना तेव्हा काहीच समजत नसतं. जेव्हा कुणाल सोबत ट्रेडिंग करताना तेव्हा प्रॉफिट होतं, बट जेव्हा कुणाल बाजूला असेल अथवा तुम्ही घरी असाल, तुम्ही एकटे असाल, तेव्हा लॉसच होणार. फिक्सच आहे. हे आपल्या ह्युमन बॉडीची एक मेंटॅलिटी आहे. जेव्हा आपल्यासोबत कोण असतं तेव्हा आपला कॉन्फिडन्स बिल्ड होत असतो. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपला लो कॉन्फिडन्स असतो. त्यासाठीच मी सांगतो, जेवढं जास्त वेळ मार्केटला देता येईल तेवढा जास्त वेळ तुम्हाला मार्केटला द्यायचा आहे. तुम्हाला हे पण सांगितलंय, मला कॉल करा, मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे, मी तुम्हाला सांगेन. फक्त 3:30च्या नंतर करायचं, 3:30च्या अगोदर नाही करायचं. सॅटर्डे संडे कधी पण करू शकता. ह्याच गोष्टी आहेत. वाटलंच ऑफिसवरती येणं झालं, ऑफिसवरती या, ह्या पण गोष्टी सांगितल्या तुम्हाला. आणि हे आत्ताच केला तर बेटर असेल. सगळं पोर्शन झाल्यानंतर शेवटी तर म्हणलात की सगळं समजलंय बट मला ट्रेडिंग करताच येत नाही. मग काय करायचं माहितीये, असा मोठा दगड घ्यायचं, माझ्याकडे यायचं आणि माझ्या डोक्यात घालायचं. कारण की सगळी टाइम निघून जातो तुमचा लाईफ मधला आणि तुम्ही शेवटच्या स्टेजला म्हणता की मला काहीच समजलं नाही. मग काहीच काम नाही हे 1 महिना देऊन तुमचा. मी सांगतोय ना, एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी देतो. तुम्हाला करायचंच काय, मी तुम्हाला हे पण म्हणलं होतं पहिल्या दिवसापासून, ट्रेडिंग व्यू डाउनलोड करून घ्या, ट्रेडिंग व्यू डाउनलोड करून घ्या. का? समजत नसेल तरी पण असू द्या तुमच्या मोबाईलमध्ये, तुम्ही बघचाल ते कॅन्डल रेड कुठं लागते, ग्रीन कुठं लागते, रेड कुठं लागते, ग्रीन कुठं लागते, मार्केट काय करते, वरती जाते, खाली येते, साईडवेज होते, ह्या गोष्टी कळतील. म्हणून मी तुम्हाला फक्त ते डाउनलोड करून ठेवा म्हणलं होतं. हे बघा, मार्केट
जेवढं सोपं आहे ना तेवढंच अवघड आहे. जेवढं सोपं आहे तेवढंच अवघड आहे. जेवढा तुम्ही टाइम स्पेंड करचाल तेवढं तुमच्यासाठी ते बेस्ट असेल. बाकी तुमच्या हातात आहे काय करायचं आणि काय नाही. हा मी म्हणतोय तुम्हाला बिंदास तुम्ही बघा, तुम्हाला जिथले प्रॉब्लेम्स असतील तिथं मी सॉल्व आउट करायला आहे ते. पण तुम्ही बघतच नसाल मार्केटला, मग तिथं मी पण काय करू शकणार नाही. पण सुरुवातीला स्टार्टिंग करताना कसं केलं पाहिजे? काय म्हणलात? समजा स्टार्टिंग कशी करायची त्याच्यामध्ये? कशाची? समजा आपण स्टार्ट करतोय हे, तर मग काय केलं पाहिजे गोष्टी की जेणेकरून प्रॉपर नाही बरं तुम्हाला आतापर्यंत काय काय समजलंय मला ते सांगा. तर मला theoretical समजले सगळं तुम्ही जे हा. सांगते ते नोट्स पण काढल्यात, पण मला चार्ट ओपन केल्यावरती समजतच नाही नक्की काय होतं. ओके. बरं तुम्हाला तुमच्याकडे सगळ्याचे नंबर आहेत. बरं माझं जाऊ द्या, तुम्ही मुकुंद सरला फोन करू शकता, तुम्ही ऋषी सरला फोन करू शकता, तुमचा डाऊट विचारू शकता. मी माझं बिझी शेड्यूल आहे, ठीक आहे, मला तुम्ही फोन नाही करू शकत, पण तुम्ही बाकीच्या जणांना तर फोन करू शकता की मला जमतच नाहीये, मला समजत नाहीये, मला हे कसं करायचं हे विचारू शकता ना. येस सर. हे आपण चुकतो इथं, म्हणूनच बाकीच्या गोष्टी आपल्याला ते महागात पडतात. काय करायचं, सेशन झाल्यानंतर फोन लावायचा मुकुंदला आणि मला ऍक्च्युअल हे थेरॉटिकल पार्ट समजते, मला हे चार्ट वरती काय काय कसं कसं करायचंय ह्या गोष्टी मला पाहिजेत, म्हणून त्याला फोन लावायचा, तो तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल सगळं. बाकी एकच गोष्ट इथून एक समजून घ्या की जे मी लॉजिक द्यायलो ना फक्त ते लॉजिक समजा, जे पॅटर्न्स आहेत ते पॅटर्न्स काय काम करते तेच फक्त डोक्यामध्ये ठेवा, बस दॅट्स इट. ओके. येस नो. येस सर. येस येस. ओके. बाकीचं मग मी मुकुंदला सांगायला लावेल की काय काय कसं कसं तुम्हाला सांगायचं. ओके. हे झालं तुमचा पार्ट फर्स्ट चार्ट पॅटर्नचे, जे की 6 आहेत. आता या दुसऱ्या पार्ट वरती, ते तर एकदम सिम्पल आहेत, एकदम सिम्पल म्हणजे जस्ट तुम्हाला ते कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे, ऑटोमॅटिकली त्या गोष्टी तुम्हाला कळते. एक बुलिश वाला असतं, एक बेरिश वाला असतो, एक बुलिश वाला असतो, एक बेरिश वाला असतो. त्या गोष्टी बघा आता की काय आणि कसं आहे. एकच मिनिट मी स्क्रीन शेअर करतो. ओके, दिसते स्क्रीन? येस. आता या हे असतो पार्ट सेकंड, जे की याच्यामध्ये एकदम सिम्पल आहेत, सेम त्याच्यासारखेच आहेत पण थोडेसे याच्यामध्ये वेगळे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त जे साइडवेज मार्केट तुम्ही बघितलात, जे चॅनल्स बघितलात ना, सगळ्यात जास्त इथे चॅनल्स वाले तुम्हाला पॅटर्न्स दिसतील. जसं की पहिला पुल अँड फ्लॅग पॅटर्न. ओके, हे काय करतो कसं करतो बघा. आता ह्याच्यामध्ये सिम्पल आहे, जो स्टार्टिंगचा फेज आहे, स्टार्टिंगचा म्हणजे जे बनतो ना, ह्याच्या अगोदर एक रॅली असते, जे की अपसाइडची रॅली असते मार्केटमध्ये. कंटिन्युअसली बाईंग येते, म्हणजे जसं की एखादा खांब आपण बघतो स्ट्रेट, तसं स्ट्रेट मार्केट हे अपसाइड जायला स्टार्ट करतं. देन एका टायमिंग पासून तो काय करतो, साइडवेज होतो. ओके, साइडवेज होतो आणि देन अपसाइड ब्रेकआउट द्यायचं काम करतो. हा पुल अँड फ्लॅग बुलिश फ्लॅग. जसं तुम्ही एक झेंडा बघता, आपल्या इंडियाचा कसा झेंडा आहे, हे असा आहे का, असाच का नाही? हे आपला जसा झेंडा आहे ना, सेम तसंच हे झेंडा आहे. हे तुमची हे काठी, हे तुमचा फ्लॅग आणि इथून तुमचा ब्रेकआउट. मग ह्याच्यामध्ये पण तेच काम तुम्हाला करायचं असतं. जसा ब्रेकआउट तुमची कॅन्डल देते, त्याच्यानंतर रिटेस्टची वाट बघायची असते आणि ते नेक्स्ट कॅन्डल मध्ये तुमची एंट्री ठेवायची असते. इथं स्टॉप लॉस इथं खाली आणि इथून वरती तुमचं मार्केट जायला स्टार्ट करत असतं. हे प्रॉपर स्क्रीनशॉट तुमच्या समोर लावलंय. हे बघा, हे रिटेस्ट बघा किती छान एकदम व्यवस्थित झाले. आता इथून पुढे 2 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स बघितला, तुम्ही ट्रेड लाईनचे सपोर्ट रेजिस्टन्स बघितला असाल. हे बघा इथं ट्रेड लाईन आहे,
हे तुमचं रेजिस्टन्स आहे, हे तुमचा सपोर्ट आहे. ऍज अ सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुमचं वर्क करते इथं ट्रेड लाईन मध्ये. बस ते बनवता यायला पाहिजे फक्त, बस ते तुम्हीच बनवणार आहात. हे इथं दिसतंय तुम्हाला मार्केट झालेलं, हा हे दिसलं मला. मग मार्क करायचं. हे इथून अगोदरचं हे झेंड्याची काठी, हे तुमचा फ्लॅग, हे इथं तुमचा ब्रेकआउट आला, नंतर रिटेस्ट आला, देन वरती गेला. हे मला ग्रीन कॅन्डल अशी पाहिजे. हे ग्रीन कॅन्डल भेटली, इथं मी एंट्री प्लॅन करेल, इथं मला स्टॉप लॉस भेटेल आणि इथून मला माझं टार्गेट भेटेल. ओके, सिंपल आहे, खूप सिंपल. आता मला वाटत, आता मला एक्सपिरियन्स आहे म्हणून मी सिंपल म्हणत असेल. मला वाटत असेल आम्ही नवीन आहेत, आम्हाला कुठलं समजणार आहे एवढ्या लवकर. खूप सिम्पल आहे हा. आहे Okay. सिंपल. येस येस. बाकीचे सांगा, डोक्यात चाललंय का डोक्याच्या वरून चाललंय? मला स्टॉप करायचं कळतंय, मी स्टॉप करेल. उद्याच्या सेशनला मी लाईव्ह सेशन घेईन, की पूर्ण चार्ट ओपन करून त्या चार्ट मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवेल. तुम्ही डिस्टर्ब आहात सगळे, कोणाला समजतंय कोणाला समजत नाहीये, ते गोष्ट मी विचारतोय तुम्हाला. मला नाही हे शिकवायला समजलंय. 10 मिनिट लागतील, 10 मिनिटामध्ये हे सगळं संपवेल मी. पुढचं पोर्शन चालू केलं त्याला 10 मिनिट लागेल, ते पण संपवून टाकेल. त्याच्यामध्ये माझा फायदा आहे, तुमचा काहीच फायदा नाही. मी पोर्शन संपवेल, माझं काम आहे संपवायचं, पण तुमच्या डोक्याचं सगळं वरून जाईल. त्यासाठी मी विचारतोय तुम्हाला. ऍक्च्युअली तुम्हाला समजतंय, डोक्याच्या वरून जातंय, मला थांबवायचं कळेल. तिथं आपण थांबू. उद्याला नवीन माइंडसेटनं वापस या, चार्ट बघा, मी सांगेन त्या गोष्टी फॉलो करा. ते विचारतोय तुम्हाला. फक्त एकाला समजते, बाकीचे सगळे शांत आहेत. समजतंय सर. बाकीचे हे ना हा एक क्वेश्चन आहे इथं. आता हा फ्लॅग बनला, ओके. फ्लॅग बनल्यानंतर त्यानं रेजिस्टन्स तोडला. येस, ठीक आहे, रेजिस्टन्स तोडून तो रिटेस्टला आला. रिटेस्ट समजा जर खाली आला, रेजिस्टन्सच्या पण खाली आला, ओके, आणि मग तसं जाऊ शकतं का? रॅली बनवू शकते का तशी पण? म्हणजे त्या लेवल मध्ये आला, आपल्या फ्लॅग मध्ये आला आणि मग Yes. पुन्हा परत अप जातोय. जेव्हा फ्लॅग मध्ये ते येतो ना chances. मध्ये, तेव्हा आपल्याला हा. काहीच करायचं नसतं. ओके. ओके, जेव्हा हा मध्ये येतो तेव्हा काहीच करायचं नाही. तेव्हा दुसरा ओपिनियन आपल्याकडे तयार पाहिजे. हा मध्ये आल्यानंतर इथे यायला पाहिजे, कुठं ओके. तुमच्या सपोर्ट वरती. मग सपोर्ट तो तोडायला पाहिजे डाऊन साईडला, तेव्हा मी सेल साईड बसेल. अथवा तिथून सपोर्ट घेत असेल आणि वरती जात असेल आणखीन, मग तेव्हा आणखीन नवीन एंट्रीची मी प्लॅनिंग करेन. ओके. समजा मोठी कॅन्डल बनली इथं, एक रेड कॅन्डल बनली, पण हा. खाली सपोर्ट पर्यंत नाही गेली, ती अर्ध्यामध्येच आली रेड कॅन्डल. एक Yes. आता ही सेकंड कॅन्डल आहे ना, तिनं रेजिस्टन्स तोडला, Yes. खाली आली, ओके, Yes. इथपर्यंत, हा राईट, तिथपर्यंत आली. तर तेव्हा कसं करणार? म्हणजे तरी परत कन्फर्मेशन घ्यायच लागेल की नेक्स्ट कॅन्डल आपली रेजिस्टन्स तोडते का? आता इथं मध्ये आल्यानंतर तुमचं सगळंच ब्लॉक झालं, तिथं हा. काहीच व्हॅलिड राहिलं नाही. सगळं नवीन तुम्हाला टाकावं लागेल. हा ओके, मध्ये म्हणजे पॅटर्नच वॅनिश झाला तिथे. नाही, पॅटर्न असेल ते, तो ट्रॅप केलेला आहे, आणखी मध्येच आलेला. तो हा. बायरला इथे इन्व्हाइट केला, बायरला सगळ्यांना बसवलाय आणि मध्ये आलाय, म्हणजे स्टॉप लॉस हिट Right. करायला. हम्म. आता तिथे दोन गोष्टी होणार आहेत. एक, तो कंटिन्युअसली इथपर्यंत येणार आहे, सपोर्ट पर्यंत, ओके. हा. सपोर्ट घेणार आहे, वरती जाणार आहे. देन तो खाली येणार आहे, सपोर्ट तोडणार आहे आणि खालीच जाणार आहे. राईट. हा. हे दोन गोष्टी होणार आहेत. मग जेव्हा तो इथं अर्ध्या वाटेत वरसून म्हणजेच अर्ध्यापर्यंत आला आणि इथूनच वरती जायला स्टार्ट केला, तेव्हा अजून तेच आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत. जेव्हा ब्रेकआउट आला, देन रिटेस्ट ब्रेकआउट आला, आणि देन त्याच्यानंतर हा. ग्रीन लागली पाहिजे कॅन्डल, तेव्हा म्हणजे परत एकदा रिटेस्ट चेक करावंच लागेल आपल्याला. येस. ओके, रिटेस्ट आणि जो रिटेस्ट आहे तो सॉरी बोला. नाही, जो रिटेस्ट आहे ना तो म्हणजे वरच पाहिजे, एकदम आपल्या रेजिस्टन्सच्या तिथेच Yes. पाहिजे रिटेस्ट. आता बघा, आता जसं की फॉर एक्झाम्पल मी इथं कॅन्डल घेतो, म्हणजे रेड कलरची. हे बघा, हे कॅन्डल तुमची इथपर्यंत येते. राईट. ओके, हे कॅन्डल इथं आली, नंतर ह्याच्यानंतर लगेच ग्रीन कॅन्डल लागली इथपर्यंत. दुसरी कॅन्डलनं ब्रेक केला. राईट. ह्या कॅन्डल मध्ये पण तुम्ही एंट्री घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही.
रिटेस्टची वाट हा. बघायची नाहीये. बट तुमचं शार्प माइंडसेट पाहिजे. कसं की हा इथं जे आला होता मध्ये, इथं तो इन्व्हाइट केलाय बायर्सला. ओके, बायरचे हम्म. स्टॉप लॉस खाली येऊन तो खाल्लाय. देन त्याच्यानंतर वरती गेलाय. आता इथं बायर्सला बसून वरती रॅली देणार आहे का बायर्सचा अजून स्टॉप लॉस खाली बायस. गेला? हा. हे गोष्ट तुमच्या माइंड मध्ये तिथं आली पाहिजे. काय होणार आहे सिनारी? मग राईट. तिथे कॅन्डल्स वरती कळतं आपल्याला ऍक्च्युअल कॅन्डल्स काय सांगायला आपल्याला. ओके, ते कॅन्डल्स तुम्हाला सगळ्या गोष्टी आन्सर देते. इथं तर तुमच्या बिग कॅन्डल्स लागत असतील जेव्हा वर जात असेल तेव्हा ऑटोमॅटिकली तो काय केलाय जो प्रिव्हियस झालेला आहे तिथं ट्रॅप केलाय सगळ्या बायर्सला बाहेर काढलाय आणि आता वरती चाललाय आणि इथून आता वरतीच तो जाणार. ओके, Yes. समजतंय का? हा. येस. अथर्व अथर्वला समजतंय का? कोणतं सर असं? 2 अथर्व आहेत अरे ऍक्च्युली. बरं, दोघांना पण समजलं का 2 अथर्व? हा सर समजलं ना. दुसरा अथर्व? ओके, सिंपल गोष्ट आहे. तुम्ही कॉम्प्लेक्स बनवायला स्वतःच की हे असं हे तसं. मी जेवढं सांगितलंय ना, हे बघा, मी ज्या गोष्टी तुम्हाला बोलणार आहेत त्या गोष्टी तुम्हाला 100% मार्केटमध्ये फेस करायच्या. 100% त्या गोष्टी होणार आहेत. त्याच गोष्टी बोलतो मी. दुसऱ्या गोष्टी बोलणार पण नाही, दुसऱ्या गोष्टी तुम्हाला दिसणार पण नाही मार्केटमध्ये. तर जो मी गोष्ट तुम्हाला सांगेल, जे गोष्ट तुम्हाला देईल ना, तेच गोष्ट फक्त कॅच करा, तुम्हाला माइंडमध्ये ठेवा बस. दुसऱ्या सगळ्या गोष्टी विसरून जावा. हा येईलच ना प्रॉब्लेम, त्या टायमिंगला आपण बघू. पण ह्या स्टार्टिंग फेजला तुम्ही सगळ्या गोष्टी बघायला, भात खाऊ का, वरण खाऊ का, चपाती खाऊ का, हे खाऊ का, ते खाऊ, सगळंच तुम्ही खायचंच बघायला. ते पचवायचं कसं? पचवायला जड जाईल. त्यासाठी स्टार्टिंगला फक्त छोट्याच गोष्टी घ्या, ज्या की लॉजिक्स असतील. जे लॉजिक मला फक्त माइंडमध्ये इन्स्टॉल करायचे आणि ठेवायचे बस. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही करायचं. हे फक्त अगोदर कळू द्या. त्याच्यानंतर आपण त्या ऍडव्हान्स लेवल पर्यंत जाऊच नाही. हे बघा, तुम्ही फक्त एकच विचार करा की मला फास्ट जायचं आणि फास्ट पैसे कमवायचे. होत नाही. आता सांगतो, होत नाही. मॅक्स 3 महिने 6 महिने तर लागणारच. तोपर्यंत तुम्हाला ते पॉवर येणार नाही. त्यासाठी ते गोष्ट तुमच्या माइंडमध्ये आत्ताच फिट करून ठेवा. मला 3 महिने मार्केटला द्यायचेच. ओके, सो हे झाला तुमचा पोलन फ्लॅग. देन ह्याचाच भाऊ असतो सेम बट अपोजिट. ते तुम्ही फ्लॅग वरती झालेला बघितलात, हे खालती झालेला असतो. जे की बेरिश पहिल्यांदा ट्रेंड चालू असतो, देन हॉरिझॉन्टल म्हणजे चॅनल बनतं एक, आणि देन त्याच्यानंतर मग मार्केट अजून पडायला स्टार्ट करत असतं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही आता लॉजिक सांगा. आता सपोज आता बघा इथं पण हे तुमचं जे पण दिसतंय फोटो, त्याच्यामध्ये हे ब्रेकडाऊनची कॅन्डल, देन ग्रीन कॅन्डल, देन त्याच्यानंतर रेड कॅन्डल. ह्याच्यामध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता का हो? यस, नो? हा. इथे आपण, कारण हा खाली चाललाय. ओके, हा. त्यानं वरी गेला नाहीये, तर आपण एंट्री घेऊ शकतो इथे. ओके, काय लॉजिक असेल इथे एंट्री घ्यायची? कारण तो रिटेस्ट करून खाली जातो. यस, रिटेस्ट करून तो खाली जातोय. मग इथं तुमची एंट्री कुठं असेल हो? तिसऱ्या रेड कॅन्डलला, कुठल्या? ग्रीनच्या साईडच्या बातम्या रेड कॅन्डल. ह्या कॅन्डलला ना? हा. येस, ह्या कॅन्डलला तुमची एंट्री असेल. इथे एंट्री असेल स्टॉप लॉस वरती आणि इथून तुम्हाला खाली बसायचं. हे बेरिश फ्लॅग, हा डाऊन साईडला मोमेंटम देत असतो पहिलंच. जस्ट इथं हे झोन बनलेला आहे, एक चॅनल बनलेला आहे आणि ह्या चॅनलचा ब्रेकआउट डाऊन साईडला आलेला आहे, म्हणून हा बेरिश फ्लॅग पॅटर्न आहे. ओके, आता सपोज हा ब्रेकआउट खाली आलाय, पण हा वरती आला असता तर इथं नेक्स्ट ग्रीन कॅन्डल आपलं कन्फर्मेशन असतं वर. नेक्स्ट ग्रीन कॅन्डलला का? हा. हा इथली एक ग्रीन कॅन्डल, देन इथली एक ओके. ग्रीन कॅन्डल. ओके, हा ह्याच्यानंतर
तर मला वाटतं तिथं पण आपण रिटेस्ट केली असती ती. काय 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 म्हणजे जी ग्रीन कॅन्डल तयार झाली ना तिथं पण एकदा रिटेस्ट करून मग ग्रीन कॅन्डल तयार झाली असती तर एंट्री. म्हणजेच ह्याच्या नंतर एक रिटेस्ट आणि त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल. हा बरोबर. ओके. हा येस. हे ग्रीन कॅन्डल लागल्यानंतर एक रिटेस्ट होऊ द्यायचा, नंतरची जे ग्रीन कॅन्डल असेल ते ग्रीन कॅन्डलला माझी एंट्री असेल, मग मी अपसाईडला बसतो. म्हणजे रेड कॅन्डल रिटेस्टची रेड कॅन्डल बनणार का तिथे? प्लस हे इथं ग्रीन कॅन्डल बनणार, त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल बनणार, त्याच्यानंतर एक ग्रीन कॅन्डल बनणार, मग माझी एंट्री तिथं असणार आणि तिथून मग मार्केट अपसाईडला जाणार. मग बेरिश फ्लॅग पॅटर्न आहे आणि मार्केट वरती जात. समजते का लॉजिक? येस. मग सर हा पॅटर्नच वेगळा झाला ना, काय म्हणलात? हा पॅटर्नच वेगळा झाला ना. काय 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 नाही, आता तुम्ही काय म्हटलं बेरिश स्ट्राईक पॅटर्न आहे, पण आता तुम्ही एक्सप्लेन केलं की रेडीच्या वरती सपोज 2 ग्रीन कॅन्डल आल्या, येस मग आपण तिकडे एंट्री घेऊ. मग हा Yes. पॅटर्न थोडासा व्ही टाईप होईल ना, म्हणजे हा बेरिश फ्लॅग होणारच नाही. विषय आता कसं असतं, जोपर्यंत तुम्हाला आता हे इथपर्यंत गेल्यानंतर तेव्हा कळणार तुम्हाला व्ही पॅटर्न होणार आहे. जेव्हा इथं मार्केट असणार आहे तेव्हा काय कळणार आहे तुम्हाला व्ही पॅटर्न व्हायला का काय व्हायला? तिकडे तर एंट्री कोण घेणारच नाही. इथं तुम्हाला इथल्या ब्रेकआउटला तुम्हाला एंट्री करायची आहे ना. तुम्ही मार्केटमध्ये बेरिश फ्लॅग पॅटर्न बघायला, बेरिश फ्लॅग पॅटर्न तुम्ही स्वतः बनवायला, मी बनवणार नाही ना, तुमचं मार्केट बनवणार नाहीये, तुम्ही स्वतः ड्रॉ करायला तिथं लाईन मारायला हॉरिझॉन्टल, जे की प्रिव्हियसली जे मार्केट आहे हे पडते मार्केट डाऊन साईडला, देन त्याच्यानंतर तुम्हीच ड्रॉ करायला 2 रेड लाईन, मी करत नाहीये, तुम्ही स्वतः करायला. देन 2 ड्रॉ हे ट्रेड लाईन ड्रॉ केल्यानंतर तिथं पॅटर्न बनतोय बेरिश फ्लॅग पॅटर्न. बेरिश फ्लॅग पॅटर्न बनल्यानंतर त्याचा ब्रेकआउट हे खाली येतंय असं कुणालनं सांगितलं होता, बट कुणालनं हे पण सांगितलंय ह्याचे ब्रेकआउट वरच्या साईडला पण येऊ शकते. मग बेरिश फ्लॅग झाला, बुलिश फ्लॅग झाला, देन त्याच्यानंतर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर झाला, हेड अँड शोल्डर झाला, राउंडिंग बॉटम झाला, देन त्याच्यानंतर कुठला कप अँड हँडल झाला. प्रत्येक ठिकाणी पॉसिबिलिटी 2 आहेत, दोन्ही पण साईडला ब्रेकआउट येऊ शकतो. मग आपलं इथलं डिस्कशन चालू आहे, जेव्हा इथं ब्रेकआउट येईल सेम सिनॅरो रिटेस्ट करणं आणि मग वरच्या साईडला जाणार. मग इथंपर्यंत तुम्ही ठेवा, इथंपर्यंत टार्गेट ठेवा. हा आला, चॅनल बनवला आणि मग वरती गेला, असं थोडीच आपण ह्याला व्ही शेप रिकव्हरी म्हणू शकत नाही. तुमचा व्ही शेप रिकव्हरी असा आहे, शार्पली व्ही शेप, डायरेक्टली येणं आणि डायरेक्टली वरती जाणं, नॉट साइडवेज, नॉट चॅनल. ओके सर, कळलं. ओके. ओके. आपण जोपर्यंत पॅटर्न फॉर्म होणार नाही तोपर्यंत तिथं डिसाईड करू शकणार नाहीत की इथं हेच गोष्ट होईल, हे लक्षात ठेवा. झाल्यानंतर आपल्याला ते कळतं की ऍक्च्युली इथं हा ही गोष्ट झाली आणि तर इथं आपण म्हणतात जास्त पण करून नाही. support resistance वरतीच आहे. काय म्हणलात? तर जास्त करून म्हणजे जे आहे आपले पॅटर्न ते सगळ्यात महत्वाचं सपोर्ट वॉइस येत नाहीये. हॅलो. हा तर जास्त करून जे पॅटर्न आहेत सर, आपला आता पॅटर्न पूर्ण प्रॉफिट किंवा लॉस आपण हे केल्याच्या नंतर कळते की हा पॅटर्न होता. पण सर जास्त करून आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स वरती जर लक्ष ठेवलं तर मग आपण व्यवस्थित करू शकतो. म्हणजे कुठला पण पॅटर्न असू दे, सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक केला आणि त्यानंतर रिटेस्ट करूनच आपल्याला एंट्री घ्यायची. मग कुठलाही असू दे, बेरिश असू दे. येस येस, कुठं पण असो तुम्हाला रिटेस्ट झाल्याशिवाय एंट्री घ्यायची नाहीये. मग बेरिश फ्लॅग असेल तो बुलिश साईडला पण जात असेल तर तिथे रिटेस्टच व्हायला पाहिजे. बुलिश मार्केट असेल आणि तो बेरिशला जात असेल तिथे पण रिटेस्ट झाल्याशिवाय तुम्हाला एंट्रीच घ्यायची नाही. म्हणजे सर पूर्ण पॅटर्न फॉर्म झाल्याच्या नंतर कळणार आपल्याला. पॅटर्न फॉर्म झाल्यानंतर त्याचा ब्रेकआउट अथवा ब्रेकडाऊन येत असताना त्याचं रिटेस्ट बघणं आणि मगच एंट्री घ्या. मग सर असा कुठला फॉर्म्युला आहे का की सपोर्ट आणि रेजिस्टन्स पटकन आपल्याला समजू शकेल, असं काय कुठली आयडिया आहे का? हे बघा, तुम्ही शॉर्टकट फॉर्म मार्केटमध्ये हुडकायला, शॉर्टकट फॉर्म मध्ये तुम्हाला कुठलीच गोष्ट भेटणार नाही. कुठलाच फॉर्मेशन असं नाहीये की फक्त तेच गोष्ट बघून आपण करू शकतो. मार्केट हे प्रत्येक दिवशी वेगवेगळं फॉर्मेशन देतं. आज मार्केट वरती जातं तर उद्या पडतं पण, परवा दिवशी साईडवेज जातं, त्याच्यानंतर अजून पडतं, त्याच्यानंतर अजून पडतं. मग असं आपण कुठल्याच दिवशी असं डिसाईड ठरवू शकत नाही की मार्केट हेच करणार. मार्केट जे करणार आहे त्याच्यावरती आपण गोष्टी चालवणार. मार्केटच्या अपोज अथवा मार्केटच्या
नेक्स्ट लेवल तुम्ही जायचा प्रयत्न केलात तर मार्केट एकच देणार आहे, फक्त लॉस. मार्केटला तूच देव आहेस बाबा, तूच सगळं आहेस म्हणून चलावं लागतं. आणि मार्केट जे करेल तेच आपल्याला करायचं. मार्केटच्या अगेन्स्ट आपल्याला कुठल्याच गोष्टी करायच्या नाही. मार्केटचा ट्रेंड बुलिश आहे ना तर बुलिशच करू आपण. मार्केटचा ट्रेंड बेरिश आहे ना आपण बेरिशच करू. फक्त आपण लॉजिक तिथं लावणार आहोत सगळ्या गोष्टीचे. जे रिटेलरच्या आणि ऑपरेटरच्या थिंकिंग आहेत त्या गोष्टी आपण तिथं फक्त लावणार आहोत, बाकी काहीच नाही. ओके. यस. येस. इथं ट्रॅपिंग व्हायची चान्सेस किती असू शकतात? चार्ट पॅटर्न मध्ये मोस्टली ट्रॅपिंग व्हायचे 100 नाही 200% चान्सेस असतात. म्हणजे ब्रेकडाऊन दिल्यानंतर पण कन्फर्मेशन भेटल्यानंतर पण हे होऊ शकतं. तुम्ही कुठलं आता तुम्ही सगळेजणच कुठलं मार्केटचं पुस्तक वाचलंय का? नाही, अजून तर नाही. नाही वाचलं. कधी ऑफिसवरती आल्यानंतर तुम्हाला भेटून जाते बुक. त्याच्यामध्ये जस्ट मी जे शिकवलंय ना, हे शिकवल्यानंतर पुस्तकामध्ये वाचायला स्टार्ट करायचं. सपोज बेरिश फ्लॅग पॅटर्न, बेरिश फ्लॅग पॅटर्नचं तुम्हाला पुस्तकामध्ये डायरेक्टली लिहिलेलं असतं. इट्स अ बेरिश फ्लॅग, इट्स अ ट्रेंड डाऊन साइड. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थेरोटिकल एकच कन्सेप्ट देईल की हे बेरिश फ्लॅग तुम्हाला डाऊन साइडच मोमेंटम देईल. पुस्तकामध्ये तेच वाचणार. बट रिअल लाईफ मध्ये रियालिटी आणि जस्ट ते तुमचं थेरॉटिकल त्याच्यामध्ये खूप फरक असतो. आणि त्या फरकमुळेच मला लॉसेस झालेत, म्हणूनच मी तुम्हाला शेअर करतोय की जे डाऊन साइडला आहे ना, आता माझ्यासारखे सांगणार मोजकेच असते मार्केटमध्ये. बट जे बाकीचे असते ना ते फक्त एकच गोष्ट सांगणार आहेत की बेरिश फ्लॅग असतं ते मार्केटला खालीच घेऊन जातं. बट त्यांना ते सांगत नाही की इथून अपसाईडचं पण मुवमेंटम येतं आणि मार्केट अपसाईडला पण घेऊन जातं. हे सांगणारे खूप कमी आहेत. आता बघा, सपोज जे क्लासेस केले नाहीयेत, जे काहीच केले नाहीयेत, बट अथवा बाकीचे पण क्लासेस असतील तिथं फक्त एकच गोष्ट शिकवली की बेरिश फ्लॅग आहे, हे डाऊन साइडलाच मार्केट घेऊन जातं. मग तिथं थिंकिंग काय झाली हो रिटेलरची की बेरिश फ्लॅग बनतोय, मला काय करायचं इथं? खालच्या साईडला घ्यायचंय. सेल साइडला घ्यायचंय, सेल साइडला घ्यायचंय, सेल साइडला घ्यायचंय. म्हणजेच 50% रिटेलर हे सेल साइड बसलंय. आता मी तुम्हाला शिकवलंय, इथं लगेच एंट्री घ्यायची नाहीये, रिटेस्ट झाल्याशिवाय एंट्री घ्यायची नाहीये. देन बाकीचे पण असेच क्लासेस असतील जे की सांगत असतील त्यांना की रिटेस्ट झाल्याशिवाय एंट्री घ्यायची नाही, अथवा ह्याच्या अपोजिट पण एंट्री येऊ शकते, म्हणजेच बुलिश साईडला. ऑपरेटरला काय पाहिजे? एंट्री पाहिजे सेल साईडला. का? तर त्यांना बाईंग साईडला एंट्री करता यावी म्हणून. मग तेच फंडा मार्केटमध्ये होतो. ऑपरेटर हे मार्केट इथंपर्यंत येतं. आता इथून सोडून द्या, हे ग्रीन कॅन्डल सोडून द्या, हे पुढच्या रेड कॅन्डल पण सोडून द्या. मार्केट येतं खाली, येतं खाली, येतं खाली. मग इथंच कोणतरी इथंच बसलेलं असतं, कोण इथंच बसलेलं असतं, कोण ह्या कॅन्डल मध्येच बसतं, कोण इथं बसतं. कोण? रिटेलर, ज्यांना एकच शिकवलंय की बेरिश फ्लॅगला डाऊन साइडलाच बसायचे. त्यांचे स्टॉप लॉस कुठं असणार आहेत? इथं जवळपास ह्या कॅन्डलच्या क्लोजच्या टायमिंगला, ह्या कॅन्डलच्या हायला स्टॉप लॉस असणार आहेत. ऑपरेटरला काय पाहिजे? तेच पाहिजे. मग ऑपरेटर काय करणार? त्याचाच फायदा घेणार, इथंपर्यंत येऊ देणार कॅन्डलला, इथं एंट्री टाकायला स्टार्ट करणार बाईंग साइडचे, आणि इथूनच मग मार्केटला अपसाइड घेऊन जायला स्टार्ट करत असते. समजते का? हे लॉजिक एक नेक्स्ट लेवलचं आहे. नेक्स्ट म्हणजे पूर्ण प्रोफेशनल लेवलच्या ह्या गोष्टी झाल्या. कळतंय? येस. कळतंय. परत सांगा सर एकदा. आता जसं की फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये दोन गोष्टी असतात, रिटेलर आणि ऑपरेटर. रिटेलरचं काम काय असतंय? जस्ट पुस्तकामध्ये वाचणं आणि करणं. एंट्री घेणं. रिअल लाईफ त्यांना माहिती नसते, एक्सपिरियन्स त्यांना नसतो. मग त्यांना काय दिसतं इथं? त्यांना दिसतं बेरिश फ्लॅग इथं बनतोय. मग काय असतं बेरिश फ्लॅगचं काम? की मार्केटला खाली घेऊन जाणार, मार्केट खाली पडणार. मग काय करतात ते? जसं ही कॅन्डल ब्रेकआउटची दिसली, ह्या कॅन्डलला एंट्री करायला स्टार्ट करणार. ना रिटेस्ट, ना पुलबॅक, ना कुछ, काहीच बघत नाही, डायरेक्टली त्यांनी एंट्री करणार. मग ऑपरेटर जे असते, जे की मोठा फंड घेऊन येत असते मार्केटमध्ये, त्यांना तेच पाहिजे असतं की जे सेलिंग साईडला बसणारे जे रिटेलर्स आहेत त्यांना एंट्री करू देणं सेलिंग साईडला,
आणि आपण बाईंग साईडची ऑर्डर टाकून मार्केटला अपसाईड घेऊन जा. मग ह्या कॅन्डलमध्ये तेच होतं. म्हणून म्हणतो मी रिटेस्ट पुलबॅक हे बघणं गरजेचं असतं. मग ही कॅन्डल आली खाली, रिटेलर त्याच्यामध्ये एंट्री केले, ऑपरेटर आले, बाईंग साईडची ऑर्डर टाकले, मार्केटला डायरेक्टली अपसाईडला घेऊन गेले. ओके, येस. सिंपल हे गोष्ट असते. त्याच्यानं मी सांगतोय ट्रॅपिंग 100% नाही, 200% चान्सेस असते. 200 टॉप लॉस लागा. Trap झाले ना सगळे सेलिंग साईडचे, येस. त्यांना त्यांचा स्टॉप लॉस भेटला नसत. त्यांना निघू का बसू हे सुद्धा कळू दिले नसतील ऑपरेटर्स. पूर्ण अकाउंटच ब्लो. ह्या गोष्टीचं असतं ट्रॅपिंग. इट्स कॉल्ड ट्रॅपिंग. समजलं? येस. येस. चलो नेक्स्ट पॅटर्न, पीनट पॅटर्न. ओके, आता हे आणि अजून एक पॅटर्न असतं जे की तुम्हाला लगेच दाखवतो मी. हे वाला, हे दोन सेमच असतात, सिमेट्रिकल ट्रँगल आणि पीनट पॅटर्न. बघा हे पण तसाच ट्रँगल होतोय आणि हे पण सेम तसाच पॅटर्न होतो. फक्त एकच फरक आहे, ह्याच्या अगोदर कुठला ट्रेंड चालू आहे? हो डाऊन ट्रेंड. येस, डाऊन ट्रेंड. हा येस येस, अच्छा. डाऊन. नाही, मी ग्रीन कॅन्डल जास्तच बघितलं. मला बुलिश आहे. डाऊन ट्रेंड चालू आहे, त्याच्यामध्ये जो ट्रेंड असतो तो असतो बुलिश ट्रेंड. ओके, हा इथं अप ट्रेंड असतो, हा इथं डाऊन ट्रेंड असतो. बस एवढाच फरक आहे. बाकी ट्रँगल बनवतो म्हणजे ट्रँगल आपल्यालाच बनवायचा असतो, आपल्यालाच हे ट्रेड लाईन मार्क करायचे असते. येतो, सपोर्ट घेतो, वरती जातो, रेजिस्टन्स घेतो, येतो, सपोर्ट घेतो, वरती जातो, रेजिस्टन्स घेतो. एकतर डाऊन साईडला मोमेंटम देतो अथवा अप साईडला मोमेंटम देतो. बट पीनट पॅटर्न हे डाऊन साईडला मोमेंटम देतं आणि सिमेट्रिकल ट्रँगल हे अप साईडला मोमेंट देतं. पण मी असं म्हणणार नाही की 100% हे डाऊन साईडलाच मोमेंटम देतं. माझं 50-50 असतं, मी त्या तत्वावरतीच चालतो. हा जो ज्या साईडला मोमेंटम देईल, अप साईडला देईल मी अप साईडला बसेल, डाऊन साईडला देईल मी डाऊन साईडला बसेल. माझा हेच डिसिजन आहेत, हेच माझे रूल्स आहेत. सपोज हे असा करत करत इथपर्यंत आलाय आणि अप साईडला मोमेंटम दिलाय, मी अप साईडच आहे. डाऊन साईड तो दिलाय, मी डाऊन साईडच. ओके, सेम रिटेस्ट देन माझी एंट्री, वरच्या साईडला असो अथवा खालच्या साईडला असो. गॉट इट. समजते का? देन Yes. त्याच्यानंतर सिमेट्रिकलचं पण बघा, म्हणजे एक साथच दोन तुमच्या गोष्टी होऊन जातील, म्हणजे कन्फ्यूज तुम्ही नाही होणार. ते मग हॅमर, शूटिंग स्टार ह्याच्यासारखं. हे बघा ह्याच्यामध्ये तिथं खाली उलालता, इथं वरती आहे, एवढाच फरक आहे. मग ह्याच्यामध्ये पण त्याच गोष्टी तुमच्या व्हॅलिड असणार आहेत. ट्रेड लाईन असणार आहे, सेम सपोर्ट रेजिस्टन्स, सपोर्ट रेजिस्टन्स, सपोर्ट रेजिस्टन्स होणार आहे. मग मार्केट खाली गेला खालच्या साईडला बसा, वरती गेला वरच्या साईडला बसा. एकच माझ्यासाठी रूल आहे, मला रिटेस्ट झालेला पाहिजे, बस. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. ओके, रिटेस्टची ब्रेकआउटची कॅन्डल अथवा ब्रेकडाऊनची कॅन्डल हे एकदम स्ट्रॉंग झाली पाहिजे, स्ट्रॉंगच दिसली पाहिजे. पूर्ण बॉडी स्ट्रॉंग कॅन्डल तुम्हाला माहिती आहे कसे असतात स्ट्रॉंग कॅन्डल्स. ते स्ट्रॉंग कॅन्डलनच तुमचा ब्रेकआउट अथवा ब्रेकडाऊन झाला पाहिजे. हे आता हे आपण बघायलो जस्ट पिक्चर टाइप मध्ये बघायलो. थोडस गुगलला जे शिकलात ना ते तुम्हाला सर्च करा, त्याचे इमेजेस बघा, तुम्हाला थोडासा फरक आलेला दिसून येईल, फरक दिसणार. देन त्याच्यानंतर मग चार्ट वरती जावा. देन नंतर मी तर दाखवणार असं शेवट ते आहे, मला दाखवायचं आहेच. पण तुम्ही पण जेव्हा बघत असाल एकदा गुगल वरती सर्च करायचे, इमेजेस बघायच्या आणि देन चार्ट वरती बघायचं. थोडस सोपं वाटेल तुम्हाला. ओके, नाहीतर सगळ्यात भारी 2000 रुपये घालावे लागतील. ट्रेडिंग व्ह्यूचं प्रीमियम घ्यावं लागेल. इंडिकेटर मध्ये जायचं, डायरेक्टली सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न टाकायचं, ऑटोमॅटिकली तो स्वतःच फाइंड आउट करून देईल तुम्हाला. पण 2000 रुपये घालावे लागेल एका महिन्यासाठी. आणि त्याच्यापेक्षा बेस्ट आहे थोडंसं गुगल सर्च करणं, फोटो बघणं आणि आपणच फाइंड आउट करणं. ओके, माझ्याकडे प्रीमियम आहे, मी शेवट ज्या दिवशी माझं सेशन असेल त्या दिवशी मी तुम्हाला तसंच दाखवेन.
समजतंय? कळालं Yes. पीनट पॅटर्न आणि सिमेट्रिकल दोघांमधला डिफरन्स, दोघं पॅटर्न काय करतात ते. येस. त्याच्यानंतर असतं रायझिंग वेज पॅटर्न. एक पूर्ण मोठं डिस्टन्स कमी 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 एक नॅरो रेंज तयार करतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेकआउट भेटत असतं अपसाईडला. आता ह्याच्यामध्ये मी इंटरेस्टेड असतो डाऊन साईडला ब्रेकडाऊन देण्यासाठी. का? इथं एक फॉर्मेशन तयार होत असतं जे की हायर हायचं. हायर हाय माहिती आहे तुम्हाला काय असतं मार्केटमध्ये? आधीच्या पेक्षा हाय केलाय. येस. जो हाय असतो ना पहिल्याचा, त्याच्यानंतरचा हाय हे त्याच्या वरती बनलेला असतो. त्याच्यानंतरचा हाय हे त्याच्या वरती बनला असतो. त्याच्यानंतरचा हाय हे त्याच्या वरती बनला असतो. तसंच जो लो बनलेला असतो तो लो नेक्स्ट लो त्याच्या वरती असतो, म्हणजे वरच राहायला पाहिजे. त्याच्यानंतरचा त्याच्या वरतीच राहायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या वरतीच राहायला पाहिजे लो. ह्याला हायर हाय आणि हायर लो फॉर्मेशन म्हणतो. पुढे तुम्हाला सांगेलच मी, त्या डिटेलमध्ये आहे, पण इथे एक सांगतो, इथं तुम्हाला गरजेचं आहे. हे फॉर्मेशन तुमचं तसं तयार होतं रायझिंग वेजचं आणि इथं तुम्हाला ब्रेकआउट भेटतं अपसाईडला. देन रिटेस्ट करतं आणि मार्केट हे वरती जातं. बट ह्याच्यामध्ये जेव्हा डाऊन साईडला तुम्हाला ब्रेकडाऊन भेटतं ना, हे खूप सॉलिड असतं. का? तर इथं प्रत्येक ठिकाणी बायर 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 घुसायला स्टार्ट करतात. म्हणजेच जेव्हा डीप आला इथं बाहेर घुसले, डीप आला बाहेर आले, डीप आला बाहेर आले, डीप आला बाहेर आले. म्हणजे प्रत्येक एका डीपला बाहेर यायला स्टार्ट करते, प्रत्येक एका डीपला बाहेर यायला स्टार्ट करते. जेव्हा हे ब्रेकडाऊन देतं ना, प्रत्येक बाहेरचे स्टॉप लॉस खायला स्टार्ट करतात. म्हणजे शार्प मुवमेंटम येते डाऊन साईड. जे अपसाईडला जायला जो वेळ लागणार आहे ना, त्याच्या अर्ध्याच टायमिंग मध्ये, म्हणजेच त्या अर्ध्यातून अर्ध्या टायमिंग लागेल डाऊन साईड यायला. एवढं फास्ट मुवमेंटम डाऊन साईडला येतं. का? स्टॉप लॉस आहेत, स्टॉप लॉस आहेत, स्टॉप लॉस आहेत, स्टॉप लॉस आहेत, म्हणून तो शार्प मुवमेंटम डाऊन साईड जायला स्टार्ट करतो. ओके, समजतंय? सिंपल. हे मला खूप म्हणजे खूप खूप आवडतं, रायझिंग वेज आणि फॉलिंग वेज. मी ह्याच्या रिव्हर्सल प्लॅन करतो माझी ट्रेड. फक्त रिव्हर्सल यायला पाहिजे. दॅट्स इट. आता तुम्हाला सांगायला मला एकच आवडेल, अपसाईड मोमेंटम येईल, अपसाईडची ब्रेकआउटची कॅन्डल येईल, त्याच्यानंतर रिटेस्टची कॅन्डल बघायची, नेक्स्ट ग्रीन कॅन्डलला तुम्हाला एंट्री करायची. हे तुमच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं असेल. 100 नाही 200% हेच लिहिलं. बट हे कन्सेप्ट कोण सांगणार आहे तुम्हाला? कोण देणार आहे? कधी? तुम्ही लॉसेस करून झाल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी कळणार. नका करू लॉसेस, मी सांगतोय ऐका बस आणि फॉलो करा. कोणच देणार नाही म्हणतो मी, कोणच. की मी तुम्हाला देतोय का? मला माहिती आहे त्या गोष्टी, ह्याच्यामुळे लॉसेस झालेत म्हणून तुम्हाला सांगणे, तुमचे लॉसेस नाही करणे, म्हणून हे गोष्ट तुम्हाला देतो. ओके, सिम्पल आहे. रायझिंग वेज फक्त एकच असेल, इथं तुमचा डिस्टन्स हे मोठा असेल, ते इथं जेव्हा ब्रेकआउट असेल हे डिस्टन्स नॅरो झालेला असेल, छोटा झाला बस. ओके. येस. देन ह्याच्याच अपोजिट असतं रायझिंग. लास्ट घेऊ, थांबवू आपण. तर मला कळायलंय तुमची सहनशीलता हे संपायला आलेली आहे. हे डाऊन ट्रेंड असतं आणि मार्केटला डाऊन ट्रेंड मध्येच घेऊन जातं फॉलिंग वेज पार्ट. रायझिंग वेज, फॉलिंग वेज. ओके, मार्केट येतं डाऊन ट्रेंड मध्ये, एका झोन मध्ये अडकतं, जे की एक मोठा झोन असतो, ते नॅरो होत नॅरो होत नॅरो होत नॅरो होत येतं. इथं फॉर्मेशन तुमचं जे होत असतं ते लोअर हायचं आणि लोअर लोचं, म्हणजे लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय तयार होत असते. कसे होत असते तो? जसे की फॉर एक्झाम्पल इथून चालू केलं, इथं येतं, इथं जातं, इथं येतं, इथं जातं, इथं येतं, इथं जातं, इथं येतं आणि मार्केट खाली येतं. हे तुमचं इथं हायर हाय बनला, सॉरी लोअर हाय बनला, इथं लोअर लो बनला, इथं लोअर हाय बनला, इथं लोअर लो बनला. जे लोअर लो असतो प्रिव्हियस, त्याच्या खालती तुमचा लोअर लो बनला पाहिजे, देन त्याच्या खालतीच तुमचा लोअर लो बनला पाहिजे. जो हायर हाय आहे हा हायर हाय त्याच्या खालीच बनला पाहिजे, त्याच्या खालीच बनला पाहिजे, त्याच्या खालीच बनला पाहिजे. इथं फॉर्मेशन एकदम व्यवस्थित नाहीये. मी सांगेन तुम्हाला कसं असतं, म्हणजेच एक टाईपचं ह्या टाईपचं लोअर लोचं फॉर्मेशन असतं. हे लोअर लो, हे लोअर लो, हे लोअर लो, हे लोअर लो, हे लोअर हाय, हे लोअर हाय, हे लोअर हाय, हे लोअर हाय. ह्या हाय पेक्षा ह्या लोअर हाय पेक्षा हे लोअर हाय खालीच असणार, ह्याच्यापेक्षा हे खालीच असणार, ह्याच्यापेक्षा हे खालीच असणार, ह्या लो पेक्षा हे लो खाली असणार,
त्याच्यापेक्षा हे खालीच असणार. हे लोअर लोचं आणि लोअर हायचं फॉर्मेशन असतं. तसं एक टाईपचं फॉलिंग वेज मध्ये पॅटर्न बनतं, ते फॉर्मेशन बनतं आणि मार्केट हे डाऊन साईडला जायला स्टार्ट करत असतं. बट डाऊन साईड पेक्षा मी अपसाईड बेस्ट आहे. का तर प्रत्येक ठिकाणी सेलर्स आहे. सेलरच्या अपोजिट बायरनी तर एखादी बिग कॅन्डल ब्रेकआउटची देत असतील तर त्यांनी काय ताकद लावली असतील विचार करा. बाहेरची काय ताकद आहे. मग बाहेरनी तेवढी ताकद लावलीत म्हणल्यानंतर ऑब्विसली गोष्ट आहे त्यांनी तर हारणार नाहीत अथवा तिथं त्यांनी लॉस करून घेणार नाहीत. ते मार्केटला अपसाईड घेऊन जाण्यासाठीच इंटरेस्टेड असतील. बस तेच करा. पुल बॅक देन अपसाईड. नाहीतर इथं ब्रेकडाऊन, रिटेस्ट अँड देन अगेन ब्रेकडाऊन. ओके, समजतंय? येस. ओके, सिंपलच आहेत. आता मी स्टॉप करतो इथं आणि आता तुम्ही स्वतःच तोंडानं सांगा की काय काय तुम्ही बघितलात आज आणि काय काय तुम्हाला समजलं. आता ते तुमच्या समोर नाही ठेवणार मी. सांगा, पहिली गोष्ट काय बघितली? विसरलात पण? बोला. कप हँडल हा, कप हँडल बघितला. देन त्याच्यानंतर काय बघितलं? फ्लॅग बघितला. या Flag फ्लॅग, and pole. पुल अँड फ्लॅग बघितला. एक बेरिश वाला बघितला, एक बुलिश वाला बघितला. देन त्याच्यानंतर पीनट आणि सिमेट्रिक. यस, पीनट आणि सिमेट्रिकल बघितलं. त्याच्यानंतर आता काय शिकला जस्ट 2 मिनिटं आधी? रायझिंग वेज, फॉलिंग वेज. येस, रायझिंग वेज आणि फॉलिंग वेज. एक विसरला, जे म्हणजे राउंडिंग बॉटम पॅटर्न, जे की यू शेप भेटतं, त्याचा ब्रेकआउट भेटतं. ओके, समजलं? नावं लक्षात ठेवा, फक्त काम लक्षात ठेवायचं. वर्किंग काय करतं तुम्हाला चार्ट मध्ये फाइंड आउट करून दाखवायची माझी जिम्मेदारी असेल. कसं दिसते कसे फाइंड आउट करायचे. ओके, जेव्हा चार्ट वरती मी सेशन घेईल म्हणजे उद्या आपलं संपेल, उद्या संपल्यानंतर लगेच चार्ट वरती घेऊ अथवा नेक्स्ट डे पूर्ण 1 तास आपण हेच फाइंड आउट करू. पहिल्या डबल टॉप पासून ते शेवटच्या चार्ट पॅटर्न पर्यंत प्रत्येक चार्ट पॅटर्न आपण फाइंड आउट करू. ओके, तुमच्यासोबत मी फाइंड आउट करून तुम्हाला दाखव. तुमच्या सोबतच तुम्हाला दिसणार नाही पण मला दिसतील आणि प्रॉपरच तुम्हाला फाइंड आउट करून दाखव. ओके, येस. चलो बाकी कल मिलते हैं. तब तक के लिए गुड नाइट. गुड नाईट. टाटा, थँक्यू. बाय बाय. यस, ओके, चलो गुड नाइट.